गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1 जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीचे पुन्हा अव्वल स्थानी जेत। महाराष्ट्राच्या जनतेची TV9 मराठीला पसंती। मुख्य निवडणूक आयुक्त हे मत चोरांना वाचवतायत। द डिलिशन फाइल्स वोट चोरी फॅक्टरी पत्रकार परिषदेतून राहुल गांधींचा मोठा आरोप। तर दलित आणि आदिवासींची मतं डिलीट केल्याचे पुरावे राहुल गांधींनी दाखवले। एका आठवड्यात IP, OTP आणि ट्रेल द्या। निवडणूक आयुक्तांनी एका आठवड्यात डेटा द्यावा। राहुल गांधींचा इशारा। तर माहिती न दिल्यास मत चोरीचं समर्थन करत आहात हे सिद्ध होईल। राहुल गांधींचा हल्लाबोल। राहुल गांधींनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार। त्यांनी सांगितल्याप्रमाणे व्यक्तीच्या परवानगीशिवाय कोणतेही मत ऑनलाईन डिलीट केलं जाऊ शकत नाही। राहुल गांधींचे आरोप मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फेटाळले। राहुल गांधी रडीचा डाव खेळत आहेत। पुढच्या निवडणुकीत देखील त्यांचा बँड वाजणार। त्यांच्या पुराव्यांना अर्थ नाही। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची राहुल गांधींवर टीका। निवडणूक आयोगातूनच आम्हाला मदत मिळायला सुरुवात। निवडणूक आयोगाविरोधात मतदारांची ॲडिशन आणि डिलिशन सिरीज सुरू केल्यानंतर राहुल गांधींचा मोठा दावा। राहुल गांधी मत चोरीचे बादशाह। राहुल गांधींची प्रेझेंटेशन करून मत चोरी झाल्याची आरडाओरड करण्याची सवय। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका। महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात 6850 मतं वाटवण्यात आली। UQJJW अशी नावं मतदार यादीत आहेत। राहुल गांधींनी पुरावे दाखवले। राजुरात अजूनही बोगस मतदार असल्याची शंका। काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांचा आरोप। बोगस मतदार नोंदवणारे मोकाट। मतदानाच्या दिवशीच्या 61 लाख रुपयांच्या रकमेचा FIR देखील प्रलंबित। धोटे यांची माहिती। छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण होणार आहे। पुतळ्याच्या परिसरात साफसफाई आणि डागडुजीचं काम आता सुरू झालंय। मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्क परिसरातील पुतळ्याचं सुशोभीकरण केलं जात आहे आणि याच परिसरात सध्या साफसफाई आणि डागडुजीचं काम सुद्धा करण्यात आलेलं आहे। एका बाजूला ताडपत्री लावल्याचं सुद्धा आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। तर या ठिकाणी CCTV बसवला जाणार आहे। पुतळ्याच्या संपूर्ण परिसरात सुशोभीकरण केलं जाणार आहे। पुतळ्यावर रंग फेकल्याच्या घटनेनंतर आता पुतळ्याभोवती ताडपत्री बांधण्यात आलेली आहे। दुसरीकडे या पुतळ्याची सध्या साफसफाई डागडुजी केली जाते। या संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण, पुतळ्याच्या परिसराचं चौथऱ्याचं सुशोभीकरण आता केलं जाणार आहे। सुशोभीकरणाच्या कामाला, डागडुजीच्या पुतळ्याच्या पुन्हा एकदा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली आहे। उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दादर कोर्टानं ही पोलीस कोठडी सुनावली आहे। 20 तारखेपर्यंत उपेंद्र पावसकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। CCTVच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात आली असं पोलिसांनी सांगितलंय। ठाकरे हा ब्रँड, बाकीच्या सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या, या ब्रँडीच्या बाटल्यांमध्ये नशा सुद्धा नाही। ठाकरे बंधू म्हणजे ब्रँड नाही, या फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। ब्रँडच्या गप्पा संजय राऊतांनी करू नये। मोदी, देवाभाऊ आणि भाजपचाच ब्रँड, कुणाचा बँड वाजला हे बेळच्या निवडणुकीत बघितलं। नवनाथ बन यांची टीका। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। दादर कोर्टानं सुनावली पोलीस कोठडी। CCTVतून आरोपीची ओळख पटवली, पोलिसांची माहिती। 75व्या वाढदिवसानंतर थांबलो नाही, इतरांना थांबा मला म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही। पंतप्रधान मोदींचा 75वा वाढदिवस झाल्यानंतर निवृत्तीच्या चर्चांवरून पवारांचं मिश्किल वक्तव्य। शरद पवार महाराष्ट्राला वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतायत। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप। पवारांनी सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। आलिशान फ्लॅट असताना मुंडे शासकीय बंगला रिकामा करत नव्हते। मुदतीपेक्षा 1 दिवस वाढला तरीही दंड भरावा लागतो। मुंडेंकडून 56 लाख ही दंडाची रक्कम वसूल करावी, अंजली दमानिया यांची मागणी। मालेगाव खटल्यातील 7 आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला पीडितांच्या कुटुंबियांकडून हायकोर्टात आव्हान। सर्व निर्दोष आरोपींना नोटीस जारी करून म्हणणं मांडण्याचे आदेश। 6 आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होणार। मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेवर हायकोर्टात थोड्याच वेळात सुनावणी। हैदराबाद गॅझेटच्या शासकीय निर्णयाविरोधात विनीत धोत्रेंच्या याचिकेवर सुनावणी। सरकारकडून महाधिवक्ता बिरेंद्र सराफ युक्तिवाद करणार।
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गोलमेज परिषदेचं आयोजन. जेव्हा वेळ होती तेव्हा यायचं नाही, आता वेळ गेल्यावर काहीही उकरून काढायचं. मराठा समाज उघड्या डोळ्यानं बघतोय. जरांगेंची ओबीसी नेत्यांवर टीका. लातूरमधील महादेव कोळी समाजाचं आमरण उपोषण स्थगित. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ. उर्वरित महाराष्ट्रात जे निकष आहेत तेच निकष मराठवाड्यात लागू केले जातील. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं आश्वासन. बंजारा समाजानं हैदराबादला जाऊन आरक्षण घ्यावं. बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य. एसटी एनटी दोन्ही वेगळे. आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची आम्हाला गरज नाही. धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य. बीडमध्ये धनगर समाजाचं सुंबरान आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. ढोल वाजवत धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी. नांदेडच्या किनवट इथे बंजारा समाजाचा मोर्चा. हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी. मोर्चात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज बांधव उपस्थित. दक्षिण मुंबईमधील सिंदूर पुलावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्रित आंदोलन. पुलाच्या मधोमध पोलिसांकडून बॅरिकेडिंग लावण्यात आल्यानं आंदोलन. निवेदन देऊनही बॅरिकेडिंग काढले नसल्यानं कार्यकर्ते संतप्त. संजय राऊतांविरोधात शिवसेना शिंदे गटाचे ठाण्यातील टेंभी नाक्यावर आंदोलन. संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य शिवसैनिकांच्या भावना दुखावणारं. आंदोलकांची प्रतिक्रिया. दिघे साहेब फक्त जिल्हा प्रमुख होते. संजय राऊतांनी केलं होतं वक्तव्य. शिवसेना शिंदे गटातील जिल्हा प्रमुख शांताराम दाने पाटील यांच्या कारभाराला कंटाळून 40 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. पदाधिकाऱ्यांकडून शांताराम दाने पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी. आमदार निलेश राणे कॅबिनेट मंत्री व्हावे यासाठी महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून सिंधुदुर्गच्या राजाकडे साकडं. निलेश राणे आमदार म्हणून निवडून आल्यामुळे राजाला सोन्याचा पाय अर्पण करण्याचा नवस यावर्षी कार्यकर्त्यांकडून पूर्ण. 16 वर्षांपूर्वी राणे आणि कदम कुटुंबीय स्वार्थासाठी एकमेकांवर आरोप करत होते. दोघांनी स्वार्थासाठी पक्ष बदलले. वैभव नाईक यांची टीका. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात एमबीबीएस डॉक्टरांचं आंदोलन. सीसीएमपी कोर्स रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू. बीएचएमएस डॉक्टरांना 1 वर्षाच्या कोर्सनंतर एमबीबीएसची प्रॅक्टिस करता येणार. सदर निर्णयाविरोधात एमबीबीएस डॉक्टरांचं आंदोलन. अंबाजोगाई रेसिडेंट डॉक्टरांचं विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन. मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षाही मोठं आंदोलन करू. डॉक्टर संघटनांचा इशारा. नंदुरबार शहरात घोषित संचारबंदी. सिंधी कॉलनी परिसरात खासगी वादातून धारदार शस्त्रानं हल्ल्यात एकाचा मृत्यू. सूर्यकांत मराठी आणि जय बाळवी यांचा झाला होता वाद. नाशिकमध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलावर अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांकडून कोयत्यानं हल्ला. गंभीर जखमी अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू. लासलगाव रेल्वे स्थानक परिसरातील घटना. उद्या लासलगाव बंदचा इशारा. तिघांना अटक. लातूरमध्ये तरुणाचा जीवघेणा स्टंट. शहरातील बायपास परिसरात चारचाकी गाडीवर आणि उच्च क्षमतेच्या विद्युत तारेखाली तरुणाचा योगा. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबईतील मोनोरेलला 20 सप्टेंबरपासून स्थगिती दिली जाणार. स्थगितीचा काळ किती महिन्यांचा असेल याबाबत स्पष्टता नाही. मोनोरेल अत्याधुनिक सुविधांसह पुनरागमन करणार. नागपुरात महिला आयोगाची जनसुनावणी. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी. जनसुनावणीला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती. बीडच्या परळीमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्री पंकजा मुंडेंचा जनता दरबार. बीडच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंकजा मुंडेंकडून नागरिकांच्या समस्यांचं निराकरण. पावसामुळे जालना शहरातील नागरिकांचं मोठं नुकसान. अर्जुन खोतकर, कल्याण काळेंसह पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस. मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. शेतकऱ्यांना 100% मदत करू. मंत्री गुलाबराव पाटील यांचं आश्वासन. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची ट्रॅक्टरवरून पाहणी. शिरसाटांच्या ट्रॅक्टरवरील पाहणीवर टीकेची झोड. विविध कारणांमुळे कांद्याच्या भावात सातत्यानं घसरण. चांगला दर मिळेल या अपेक्षेनं चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. सध्याचा बाजारभाव पाहता उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. नाशिकच्या आठवडी बाजारात पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. शेतकऱ्यांच्या दुकानातील अनेक साहित्य वाहून गेलं. अचानक आलेल्या पावसामुळे स्मार्ट सिटीच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण.
नंदुरबारमधील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे 9 दरवाजे उघडले. तापी नदीपात्रात 60,000 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीलगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा. वाकावमधील शिवाजीराव सावंत यांच्या कुटुंबियांच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा. नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाच्या 14 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रात 1,45,000 क्युसेकनं विसर्ग. गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. प्रशासनाकडून गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरच्या खैराट गावात पुराच्या पाण्यात तरुण गेला वाहून. तरुणाचा शोध सुरू. पुराचं पाणी गावात शिरल्यानं घरातील अन्नधान्यांचं मोठं नुकसान. लातूरच्या उजनीमध्ये तेरणा नदीच्या पुराचा शेती पिकांना फटका. नदीकाठच्या शेतीतील माती वाहून गेल्यानं शेतकरी संकटात. सरकारनं त्वरित नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. जालन्याच्या बदनापूरमध्ये नुकसानग्रस्त शेतकरी आक्रमक. फक्त कागदोपत्री आश्वासन देऊ नये, शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी. धुळे जिल्ह्यात कपाशीसह सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड. मात्र सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनात घट, शेतकरी अडचणीत. पंढरपूर बाजारात अतिवृष्टीमुळे भाजीपाला महागला. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्यानं सर्वसामान्य कुटुंबाचं बजेट कोलमडलं. गोंदियात रब्बीतील धान विक्रीसाठी 23 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ. 27 सप्टेंबरपर्यंत धान खरेदी होणार. जिल्ह्यातील 15,000 शेतकऱ्यांना दिलासा. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 1,000 तर चांदीच्या दरात 3,000ची घसरण. सोन्याचे दर विना जीएसटी 1,10,000वर तर चांदीचे दर 1,27,000वर. बुलढाण्यात कारला ट्रेलरची धडक. 4 जणांचा मृत्यू. नागपूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील घटना. अपघातात 5 जण जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. बुलढाण्याच्या चिखलीत शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीला अपघात. अपघातात गंभीर जखमी असलेला तरुण कोमात गेला. तर सरनाईक आमदार शिंगणेंकडे सांत्वनपर भेटीला आले असताना अपघात. रायगडच्या पळसपे कर्नाळा खिंडीत ट्रेलर बंद पडल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. ट्रेलर रस्त्यावरून हटवल्यानंतर पोलिसांकडून वाहतूक सुरळीत. धाराशिवमधील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण. धाराशिवच्या कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांकडून कायमस्वरूपी रद्द. मिक्सर चालकाच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे आईवडील फरार. त्यांच्या शोधासाठी रबाळे पोलिसांची पथकं रवाना. रत्नागिरीच्या हातखंबा गावात कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची 6 गाड्यांना धडक. उद्योगमंत्री उदय सामंत यांची हातखंबा गावातील अपघात स्थळी भेट. अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करणार, उदय सामंत यांची माहिती. पुण्याच्या धायरीमध्ये सुप्रिया सुळेंसमोरच ग्रामस्थांचा आयुक्तांना साष्टांग दंडवत. ग्रामस्थांच्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर आयुक्तांचा दौरा. धायरीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याची मागणी. जागतिक वारसा स्थळ खजुराहो मंदिर संकुलाचा भाग असलेल्या जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीचं पुनर्निर्माण करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रकरण कोर्टाच्या नव्हे तर पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याचं कोर्टाकडून नमूद. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून